नमस्कार मित्रांनो, परत तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आयत म्हणजे भूमितीमधील महत्त्वाचा टॉपिक, जो टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क कव्हर करून देणार आहे. भामटे हो, मार्क कव्हर करताना प्रत्येक प्रश्न बघावा लागेल, त्यामध्ये तुमचं सर्व गोष्टी क्लिअर होतील. तशा गोष्टी क्लिअर होतील नाहीत. तर मित्रांनो, टाईप नंबर 3 आणि मित्रांनो परत विसरलो मी, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बरोबर आहे ना कॅमेरामॅन? ओके, इकडे लक्ष दे भामट्या तुम्ही. प्रश्न क्रमांक 1, एका आयताची परिमिती 64 मीटर आहे व लांबी 20 मीटर आहे, तर आयताची रुंदी किती? तर आयताची रुंदी किती? प्रश्न काही नवीन नाही. आयताची परिमिती 64 मीटर आहे व लांबी 20 मीटर आहे, तर आयताची रुंदी किती? परिमितीचं सूत्र आहे 2 ब्रॅकेटमध्ये L + B बरोबर किती आहेत? 64. तर भामटे सूत्राची एक वेळा रिव्हिजन करून देऊया. क्षेत्रफळाचं सूत्र आहे L गुणेला B. परिमितीचं सूत्र आहे ब्रॅकेटमध्ये 2L + B बरोबर आहे ना. परिहुमैन घरी हूँ मैं, कुछ नहीं, गणित की तरफ ध्यान दे बेटा तू. 2 ब्रॅकेटमध्ये L + B बरोबर 64. तर लांबी किती दिलेली आहे? 20 + B बरोबर 64. 20 दुनी 40 अधिक 2B बरोबर 64. तर 2B बरोबर 64 वजा 40 म्हणजेच 2B बरोबर किती आलं? 24. तर B बरोबर 12. म्हणजे रुंदी किती आलेली आहे आपली? 12. म्हणजे प्रश्नामध्ये काही नवीन नाही. बघा मित्रांनो, परिमिती 64 होती आणि लांबी 20 होती. तर 20 दुनी 40 आणि 2ने लक्षात असू द्या, तुमचा गुणाकार इथेच चुकतो आणि अधिकारी तुम्हाला फसवतो. तर 20 दुनी 40 आणि 2B, 2ने गुणल्यावर 2B होतील बरोबर 64. 2B बरोबर 64 वजा 40 म्हणजेच 2B बरोबर 24. तर B बरोबर किती येणार? 12. म्हणजेच आपली रुंदी किती आलेली आहे? 12. परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. एका आयताची परिमिती 70 मीटर आहे व लांबी 22 मीटर आहे, तर त्या आयताची रुंदी किती? परत ब्रॅकेटमध्ये 2L + B बरोबर किती दिलेली आहे? 70. 2L किती दिलेला आहे? 22 अधिक B बरोबर 70. 22 दुनी 44 अधिक 2B बरोबर 70. तर 2B बरोबर 70 वजा 44. तर 2B बरोबर 26. तर B बरोबर किती आले मित्रांनो? 13. म्हणजेच रुंदी किती आहे आपली? 13. तर तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न हवेच आणि लागणारच. तर होमवर्कसाठी प्रश्न लिहूया टाईप नंबर 3 मधील. तर होमवर्कमध्ये मित्रांनो, होमवर्कमध्ये पहिला प्रश्न, एका आयताची परिमिती 80 मीटर आहे, लांबी 30 मीटर आहे, तर रुंदी किती? आता बघा, प्रश्न 2, प्रश्न 3, प्रश्न 4. परिमिती आणि परिमिती. आणि लांबी दिलेली आहे, इथे रुंदी दिलेली आहे. तर इकडे रुंदी काढावी लागेल, इथे पण रुंदी काढावी लागेल आणि इथे काय काढायला लागेल? लांबी. तर मित्रांनो बघा, परिमिती 110 मीटर, लांबी 40 मीटर, तर रुंदी किती? परिमिती 120 मीटर, लांबी 45 मीटर, तर रुंदी किती? परिमिती 85 मीटर, रुंदी 18 मीटर, तर रुंदी किती? चारही प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आता तुमची वाट असते कुबेर खजानाकडे, तर तुमची वाट लवकरच मी संपवणार आहे आणि त्या वाटकडे जाणार आहोत. तर ती वाट बघताना सर्वात पहिला प्रश्न बघायच्या आधी याचा सर्वांना तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे, बरोबर आहे ना.
तिने स्टेटस ठेवलं की कसा स्क्रीनशॉट निघतो तुमचा, तिचा गम तुमचा गम, तिचा गम तुमचा गम, कोणता गम, फेविकॉलचा गम. तर चला कुबेर खजाना बघूया. कुबेर खजानामध्ये टाईप नंबर 3चा कुबेर खजाना. चला बघूया प्रश्न क्रमांक 1. त्यामध्ये एका आयताची परिमिती 34 मीटर आहे व रुंदी 5 मीटर आहे. तर पहिला प्रश्न विचारला जाऊ शकते लांबी किती, दुसरा प्रश्न क्षेत्रफळ किती आणि तिसरा प्रश्न कर्ण किती. बघा मित्रांनो, प्रश्न काही पण विचारला जाऊ शकतो, फक्त तुमचा माइंड तुम्हाला जागेवर सेट ठेवायचा आहे, त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर होऊ शकतात. तर बघा आपल्याला परिमिती दिलेली आहे. गणितामध्ये जे म्हटलं ते पहिले ऐकायचं, बरोबर आहे. जसं तिच्या मताने ऐकता तसं गणिताच्या मताने ऐकून बघा, खूप फायदा होणार. तिच्या ऐकल्यानंतर फायदा होत नाही, पण गणिताच्या ऐकल्याने खूप मोठा फायदा होतो. परिमिती दिलेला आहे. परिमितीचा फॉर्म्युला काय आहे, 2 ब्रॅकेटमध्ये l + b बरोबर किती दिलेली आहे 34. म्हणजेच 2 ब्रॅकेटमध्ये l नाही दिलेला आहे, पण b दिलेला आहे. रुंदी किती दिलेली आहे 5 बरोबर 34. मग 2l + 10 बरोबर 34. तर 2l बरोबर 34 - 10. तर 2l बरोबर किती आले 24. तर l बरोबर किती आलं 12. म्हणजे आता बघा आपल्याकडे लांबी आणि रुंदी दोन्ही आलेले आहे. लांबी किती आली 12 आणि रुंदी किती होती 5. तर आपल्याला लांबी पहिला प्रश्न विचारलेला आहे, तर लांबी किती आली 12. मित्रांनो मोडत नाही मी, परत दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न क्षेत्रफळ विचारलं. क्षेत्रफळ l गुणेला b म्हणजेच 12 गुणेला 5 किती येणार आहे 60. परत प्रश्न क्रमांक 3 कर्ण विचारलेला आहे. कर्णाचं सूत्र l वर्ग अधिक b वर्ग. तर 12चा वर्ग 144 आणि 5चा 25 म्हणजेच कर्णित 169. म्हणजेच आपली कर्ण किती आलेली आहे 13. म्हणजे बा फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या, तुमचा पक्ष फार स्ट्रॉंग होणार आहे, बरोबर आहे ना. तर आता परत कुबेर खजानामध्ये प्रश्न 2 बघूया. प्रश्न क्रमांक किती 2. एका आयताची परिमिती 70 मीटर आहे, रुंदी 15 मीटर आहे. तर लांबी किती, क्षेत्रफळ किती आणि कर्ण किती. तर परिमितीचा फॉर्म्युला परत 2 ब्रॅकेटमध्ये l + b बरोबर किती दिलेले आहे 70. 2l किंवा असं पण करू शकता तुम्ही, 2 भागिले आणू शकता, काही पण करू शकता, बरोबर आहे ना. म्हणजे काही तुम्ही नियमान जाऊ शकता. भामटा म्हणते सर तुमच्यापेक्षा त्या मास्तरनं सोपं सांगितलं. अरे भामट्यात काहीच नवीन नाही, तो प्रश्न काही पण करू शकतो. ब्रॅकेटमध्ये बघ, आता एक वेळा तसं सोडून दाखवतो. तुझा l माहीत नाही, b किती आहे 15 आणि 70/2 बरोबर आहे ना. म्हणजे l + 15 बरोबर किती आले 35. म्हणजे l बरोबर 35 - 15 म्हणजे l किती येणार आहे 20. लांबी 20 आली. म्हणजे आता आपली लांबी 20 आलेली आहे. इथं लिहून ठेवायचं लांबी 20 आणि रुंदी किती आहे 15. आता प्रश्न क्रमांक 2 कडे सॉल्व करूया. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, लांबी गुणेला रुंदी. आपली लांबी आहे 20 आणि रुंदी आहे 15 म्हणजे क्षेत्रफळ किती येणार 300 मीटरचा वर्ग. परत तिसरा प्रश्न कर्ण. कर्ण विचारलेला आहे. कर्णित l वर्ग अधिक b वर्ग बरोबर आहे. तर 20चा वर्ग 400 आणि 15चा 225. तर कर्णित 625 म्हणजे आलेले उत्तर किती असेल 25. आता कुबेर खजानाचे तुम्हाला होमवर्क पण हवे आहे, तर मी होमवर्क पण देतो मित्रांनो. फक्त थोडी गडबड नका करू, अजिबात गडबड नको. तर चला होमवर्ककडे जाऊया. होमवर्कमध्ये 2 ते 3 प्रश्न देतो या, आणि फार सोपे देतो, जास्त कठीण नको. मला माहीत आहे तुम्हाला जास्त त्रास होतो. आयताची परिमिती
62 मीटर आहे, रुंदी 7 मीटर आहे, तर लांबी किती, क्षेत्रफळ किती आणि कर्ण किती. परत दुसरा प्रश्न. परिमिती 140 मीटर, रुंदी 30 मीटर, तर लांबी किती, क्षेत्रफळ किती आणि कर्ण किती. ह्या दोन्ही प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आणि काही अडचण असल्यास माझ्या नंबरवर मला मेसेज करा, 91 30 84 98 77. बरोबर आहे ना भामटे हो. तुम्हाला अडचण असलेलं मला मेसेज करा, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं निवारण करणार आहे. आणि तुम्ही जे मेसेज करता सर हे प्रश्न घेतले नाही, हे प्रश्न येत नाही, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला माझी साथ हवी आणि तुमची साथ मला हवी. म्हणजेच तुम्ही मला अडचण सांगा, त्या अडचणचा मी जसं डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही त्याला हे दुखते सर ते दुखते, तसं माझ्याकडे पण सांगा सर मला हा प्रश्न येत नाही, तो प्रश्न येत नाही. प्रत्येकाचं इंजेक्शन माझ्याकडे आहे. बरोबर आहे ना. तर चला टाईप नंबर 4 कडे जाऊया. टाईप नंबर 4. तर टाईप नंबर 4 मध्ये बघा, याच्यामध्ये तुमचा प्रश्नांचं इतकं मस्त निवारण करणार आहे की खूप छान पद्धतीनं. तर बघा, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 10% वाढली. किती टक्क्याने वाढली? 10% वाढली. लांबी व रुंदी अनुक्रमे 10% वाढली, तर आयताचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? मित्रांनो आता बघा, प्रश्नाकडे फक्त लक्ष द्या आणि शांतरित प्रश्न सोडवूया आपण. तर बघा, काहीच नाही, मी जो नियम म्हणतो तो नियम लक्षात ठेवा. लांबी आणि रुंदी लिहून ठेवायची. लांबी सर्वात आधी 100 आणि रुंदी पण किती 100. आता मला सांगा, हे झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, लांबी पण किती टक्के वाढली? 10% म्हणजे 110 झाली. रुंदी पण 10% वाढली म्हणजे किती झाली? 110. 0 0 हातावाट काढून टाकायचे. 10 × 10 किती येणार? 100 क्षेत्रफळ. नंतर 0 0 काढले, 11 × 11 121 म्हणजे किती टक्क्याने वाढले? 21%. म्हणजे याच्यात तुमची रुंदी 10% कमी हो, लांबी 20% कमी हो, काहीच अडचण येणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. फक्त हा नियम लक्षात असू द्या. असा नियम तुम्हाला आजपर्यंत कोणत्या व्हिडिओमध्ये सांगितलेला नसेल आणि कोणी सांगणार पण नाही. कुछ तो नया होना चाहिए, तो यही से है नया शुरुआत. बरोबर आहे ना. प्रश्न काही पण होऊ द्या. परत बघा, प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती? 2 कडे. तर पहा, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 30% वाढली, तर आयताचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? परत लांबी लिहा, इथे रुंदी लिहा. बरोबर आहे ना. हे पहिली कंडिशन आणि ही दुसरी कंडिशन. लांबी 100 घेतली आणि रुंदी पण सुद्धा 100 घेतली. 30% वाढली म्हणजे ही 130 होणार आणि ही सुद्धा 130. बरोबर आहे. मला सांगा, 0 0 कापायचा, 10 × 10 100. बरोबर आहे ना. आणि इथचा पण 0 काढला, 13 × 13 169 म्हणजेच किती टक्क्याने वाढली? 69% वाढली. 69% वाढेल. बरोबर आहे ना. प्रश्न नवीन नाही मित्रांनो. बघा, मी तुम्हाला ही पद्धत का बरं सांगितली? कारण की पुढे तुम्हाला मजा येणार आहे. आता परत बघा, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 3. प्रश्न क्रमांक 3. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 40% कमी झाली. किती टक्क्याने? 40% कमी झाली. तर आयताची क्षेत्रफळ किती? परत इथे लांबी लिहा आणि इथे काय लिहा? रुंदी लिहा. लांबी 100, रुंदी सुद्धा किती? 100. भामटे हो, दुसरी कंडिशन. लांबी आणि रुंदी अनुक्रमे दोन्ही 40% कमी झालेले आहेत. 40% म्हणजे 100तून 40 गेले किती उरले? 60. इथे पण 40 गेले किती उरले? 60. 0 0 हातावात कापले, 10 × 10 100 आणि 6 × 6 36 म्हणजेच 64% कमी. प्रश्न तुम्हाला हा महत्त्वाचा नाही, प्रश्न फार महत्त्वाचा आहे पुढील प्रश्न क्रमांक 4 पासून, ज्यामध्ये तुम्हाला फार अडचण येते आणि तेच अडचण दूर मला करायची आहे. बघा,
तर प्रश्न क्रमांक 4 पासून एकदम शांततेत लक्ष द्या आणि सर्व गोष्टी तुम्हाला फार फायद्याच्या आहे. कॅमेरामॅन भामट्या तू पण लक्ष दे, तुझ्या पण फायद्यात होणार. तू इकडे तिकडे भामट्या लक्ष नको देऊ. एका आयताची लांबी 10% वाढली व रुंदी 20% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्केने वाढेल. तर बघा परत तोच नियम, दुसरा काहीच नियम नाही. लांबी आणि काय लिहायचे आहे, रुंदी. आता पहिलं बाबा काहीच माहीत नसते म्हणून मी लांबी किती घेतली 100 आणि रुंदी पण किती घेतली 100. भामटे हो इकडे लक्ष द्या. लांबी 10% वाढली म्हणजे 100ची किती होईल 110. रुंदी 20% वाढली म्हणजे 100ची किती होईल 120. 0 0 कटला 10 × 10 100 आणि परत हा पण 0 कटला 11 × 12 132 म्हणजे किती टक्केने वाढ होईल 32% वाढेल. बरोबर आहे ना. काही नवीन नाही मित्रांनो. इथं रुंदी कमी झाली, रुंदी वाढली, लांबी वाढली, लांबी कमी झाली, काहीच बदल होणार नाही. प्रश्नांचा नियम एकच आहे, फक्त तुमचं लक्ष इकडे असायला हवं. माझ्याकडे खूप ट्रिक आहेत. परत आता बघूया प्रश्न क्रमांक 2 कडे. आयताची लांबी 30% वाढली व रुंदी 40% कमी झाली. बरोबर आहे ना. प्रश्न काही पण बदल असू द्या, फक्त आपला बदल नको, आपल्यामध्ये काहीच बदल नको. परत मी लिहिली लांबी आणि काय लिहिली रुंदी. परत पहिली कंडिशन लांबी 100 रुंदी 100. दुसरी कंडिशन लांबी 30% वाढली म्हणजे 100ची किती झाली 130. रुंदी 40% झाली म्हणजे 100ची 40% कमी झाली म्हणजे किती येणार 60. परत 1 0 1 0 कटला 10 × 10 100. 0 0 कटला 13 कम 78 म्हणजेच किती टक्केने कमी झाली 22% कमी झाली. मित्रांनो काय झालं 22% कमी. म्हणजे बघा ही फार नवीन रीत आहे बरं. फक्त लक्षात ठेवा प्रश्नामध्ये काहीच बदल नसतो, तुमच्या बुद्धीमध्ये बदल असतो. तीच बुद्धी तुम्हाला बदलायची आहे. परत प्रश्न क्रमांक 3 करूया. प्रश्न क्रमांक किती 3. एका आयताची लांबी 40% वाढली व रुंदी 50% कमी झाली तर क्षेत्रफळ किती टक्केने वाढेल किंवा कमी होईल. मागील प्रश्नामध्ये लिहिणं राहिलं होतं मित्रांनो, फक्त समजून घ्या तुम्ही, तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. परत पहिली कंडिशन लांबी 100 रुंदीसुद्धा 100. आता बघा मला सांगा काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये की लांबी 40% वाढली म्हणजे 100ची किती होणार आहे 140. रुंदी 50% कमी झाली. कमी झाली ना भामट्या, मग आता प्लस कोण करू राहिला तू, तुला अक्कल नाही काय. 50% कमी झाली म्हणजे 100मधून 50 गेले किती उरले 50. परत 0 0 कटलं 10 × 10 100. परत 0 0 कटलं 14 × 70 म्हणजेच किती टक्क्याने कमी झाली 30% कमी झाली. बघा प्रश्नामध्ये बदल नसतो, फक्त तुमची बुद्धी जागेला हवी आणि जागेवर ठेवा म्हणजेच तुम्हाला फार फायदा होणार आहे. बघा आता परत तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही आहे आणि फक्त व्हिडिओला पूर्णपणे बघा, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मित्रांनो असंच मला प्रतिसाद देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुम्हाला लवकरच सर्व व्हिडिओ भेटणार आहेत, फक्त गडबड करू नका.